नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा यूथ व्हॉइस या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रीय युवक दिनानिमित्त आम्ही आज हा कार्यक्रम करतोय. या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. खरं तर आज कुठेही गेलं तर दोन मराठी पालकांमध्ये त्यांच्या मुलांच्या मराठी भाषेविषयी सातत्याने चिंता व्यक्त होताना दिसते. म्हणजे आजची तरुण पिढी मराठी भाषेपासून दूर जाते का, ही चिंता सातत्यानं त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या डायलॉगमध्ये आपल्याला दिसते. आणि अशी चिंता व्यक्त होत असताना एक तरुणी देववाणी संस्कृतचा अभ्यास करते, त्यामध्ये प्रावीण्य मिळवते. या भाषेवर तिचं एवढं प्रभुत्व आहे की या संस्कृतमध्ये तिनं साहित्य निर्मिती केली आहे आणि तिच्या महाकाव्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आज राष्ट्रीय युवक दिनानिमित्त आपण तिच्याशी संवाद साधणार आहोत, पण त्याआधी तिच्या आजवरच्या प्रवासावर आपण एक नजर टाकूया. श्रुती कानेटकर संस्कृतमध्ये लिहिलेल्या दीर्घ काव्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार पटकावणारी युवा साहित्यिक. संस्कृतमध्ये MA पूर्ण करणाऱ्या श्रुतीनं नाटक, सुभाषित, स्तोत्र, दीर्घकाव्य असे साहित्यातले अनेक प्रकार हाताळले. जगभरातल्या संस्कृत परिषदांमध्ये आपले शोधनिबंध सादरही केले. राधेवर रचलेल्या श्रीमती चरित्रम या दीर्घकाव्याला तर थेट साहित्य अकादमीकडून सन्मानित करण्यात आलंय. सध्या IIT बॉम्बेमधून संस्कृतमध्ये PhD करणाऱ्या श्रुतीला पुढे जाऊन संशोधनाचं कामही करायचंय. सर्व भारतीय भाषांची जननी समजल्या जाणाऱ्या संस्कृत भाषेलाच आपल्या आयुष्याचं ध्येय मानलेल्या याच श्रुतीशी साधणार आहोत खास संवाद. तर ही श्रुती कानेटकर आजच्या आपल्या सत्राची खास पाहुणी आणि तिच्याशी आपण गप्पा मारायला सुरुवात करूया. तिच्या संपूर्ण प्रवासाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचंय. श्रुती, तुझं मनापासून स्वागत या विशेष कार्यक्रमात. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न अर्थात माझा हा आहे की आजकालच्या पिढीचा जर आपण ट्रेंड पाहिला तर सगळ्यांचा ओढा हा जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश या जागतिक भाषा शिकण्याकडे जास्त असतो. अशा वेळी आपल्या ओरिजिनची जी भाषा आहे, आपल्या मुळाची जी भाषा आहे, तर संस्कृत भाषेनं का खुणावलं तुला? मी 8वीपासून संस्कृत शिकते आहे आणि जेव्हा मी शिकायला लागले त्याआधी मला कधीच वाटलं नव्हतं की मला संस्कृतमध्ये काही करायला आवडेल किंवा ही भाषा मला जमेल. ह्याविषयी मला स्वतःला पण काही माहीत नव्हतं. पण जसं मी शिकत गेले तसं मला संस्कृतमध्ये जास्तीत जास्त रुची वाटायला लागली. 10वीपर्यंत तर माझं व्याकरण आणि हे सगळं इतकं चांगलं झालेलं होतं की पुढे काही प्रश्नच नव्हता. संस्कृतमध्ये काहीतरी करायचं, करिअर करायचं हा एक कुठेतरी डोक्यात विचार होता. मी BA MA करीन हे सुद्धा तोपर्यंत निश्चित नव्हतं झालं. पण आपल्याला जे आवडतं त्याच्या पाठी जायचं हा एक निर्णय होता आणि त्यात मला माझ्या आईबाबांनी कायम सपोर्ट केला. त्यांनी मला हेच सांगितलं की तुला जे आवडतं ते तू कर. त्यामुळे मी 11वीमध्ये संस्कृत घेतलं. 12वी इतर विषय पण होतेच, त्यासोबत पास झाले. आणि मग मी तेव्हा स्तोत्र रचना करायला लागलेले होते. तेव्हा कुठेतरी वाटलं की आता आपल्याला संस्कृतमध्येच BA करायचं आहे. त्यामुळे मग BA पूर्ण केलं आणि त्याच्या पुढची स्टेप म्हणून MA केलं आणि त्यानंतर आता PhD करते आहे IIT मधून. पण एक असं सातत्यानं चर्चा होते की संस्कृत ही मृत भाषा आहे, इट्स अ डेड लँग्वेज. आणि अशा वेळी एखादा लाईव्हलीनेस असलेली लँग्वेज सोडून संस्कृतकडे येणं, म्हणजे घरच्यांचं काय मत होतं तेव्हा? घरच्यांचं असं काही वेगळं मत नव्हतं. त्यांनी मला सपोर्ट केला. तुला आवडतंय ना करायला, तुला संस्कृत भाषा आवडते, मग तू त्याच्यामध्ये करिअर कर. त्यांनी कधीच मला उलटा प्रश्न नाही विचारला की हेच का, असंच का. आणि डेड लँग्वेज तुम्ही म्हणाल तर असा एक काळ होता 2000च्या आसपासचा की ज्या वेळेला संस्कृतला मृत भाषा असं खूप जास्ती प्रमाणात त्याची प्रसिद्धी केली गेली. आणि म्हणून काही लोक पुढे आली आणि ते म्हणाले की तुम्ही मृत भाषा कसे म्हणू शकता, आम्ही साहित्य निर्मिती करून दाखवतो, आम्ही आजच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला करून दाखवतो, मग तुम्ही कसं त्याला मृत म्हणाल. मग गझल म्हणू नका, भाषांतर म्हणू नका, सगळ्या प्रकारामध्ये संस्कृतला आजमावून पाहिलं गेलं. नाटकं, सिनेमा पण आता संस्कृतमध्ये येत आहेत. अशा सगळ्या क्षेत्रामध्ये संस्कृतला पुढे आणण्याचं काम ह्या सगळ्या लोकांनी आतापर्यंत केलेलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही की आता कोणी संस्कृतला मृतभाषा म्हणेल. अजून खूप काम करायचे हे निश्चित आहे, पण त्याची खूप चांगली सुरुवात झाली असं मला वाटतं. श्रुती, आजच्या तरुणाईला तू रिप्रेझेंट करतेस, म्हणजे तू काय किंवा मी काय, आपण कॉलेजच्या किंवा शाळेच्या मित्रांना भेटलो, मैत्रिणींना भेटलो की आपलं स्वतःचं भाषेचं एक स्टाईल बुक असतं. आपण मग त्याच्यामध्ये फोमो, लोल हे शब्द अगदी आवर्जून वापरतो. जेव्हा तू तुझ्या मित्रमैत्रिणींना भेटतेस तेव्हा हे शब्द तुझ्याही बोलण्यात येतात की तू एक प्रमाण भाषेला धरूनच पुढे जातेस कायम? मला प्रमाण भाषेला धरून राहायला आवडतं, पण अर्थातच जेव्हा तुम्ही संवाद साधता तेव्हा
पटकन काहीतरी असे छोटे फॉर्म्स वगैरे करून त्यावेळेला वेळ मारून नेणं हे आपण करतच असतो. त्यामुळे अगदी लॉल वगैरे नाही, पण फोमो आणि असे काही काही शॉर्ट फॉर्म्स वापरले जातात. मला असं वाटतं की मित्रांमध्ये आपल्या ग्रुपमध्ये हे ठीक आहे, पण ह्याचा परिणाम भाषेवर होऊ दिला नाही पाहिजे. म्हणजे इंग्लिशमध्ये पण इतके चांगले चांगले शब्द आहेत, हे असे शॉर्ट फॉर्म्स करून आपण ते शब्द म्हणजे नष्ट करू नयेत. ते त्याच्या जागी ते असायलाच पाहिजेत आणि महत्वाच्या ठिकाणी आपण योग्य भाषाच वापरली पाहिजे. मित्रांच्या घोळक्यात कधीतरी टाइमपासला निश्चितच काहीच हरकत नाही हे शब्द वापरायला, त्यामुळे मी सुद्धा वापरते. ओके. पुढचा प्रश्न माझा असा आहे तुला की संस्कृत ही प्राचीन भाषा मानली जाते, पण त्याहून प्राचीन भाषा आहे तमिळ. तर जसं संस्कृतने खुणावलं तसं तमिळ, तेलुगू किंवा ज्या दाक्षिणात्य भाषा आहेत की ज्या खूप पूर्वीपासून वापरात आहेत, प्रचलित आहेत, त्या भाषांकडे वळावंसं वाटलं कधी? निश्चितच मला भारतीय सगळ्याच भाषा आवडतात खरं सांगायचं तर. कारण कोणतीही भाषा ऐकली की मला त्याच्यात संस्कृतमधले शब्द दिसायला लागतात. मग मराठी तर आहेच, गुजराती, हिंदी, अगदी काश्मीरी आणि आपल्या दाक्षिणात्य भाषा पण, ह्याच्यामध्ये प्रचंड संस्कृत शब्द आहेत. त्यामुळे कोणतीही भाषा ऐकली की मला ते शब्द दिसतात किंवा त्या तद्भव त्याच्यासारखे थोडेसे अपभ्रंश झालेले शब्द या सगळ्या भाषांमध्ये आहेत. आणि तमिळविषयी म्हणायचं तर मी थोडंसं तमिळ शिकले पण आहे आणि निश्चित मला तमिळविषयी पण खूप ओढ वाटली, कारण तिथे पण खूप साहित्य झालेलं आहे, खूप प्राचीन साहित्य तमिळमध्ये आहे. आणि ज्याला तमिळ वेद म्हणतात असे विष्णूंच्या भक्तांनी लिहिलेले तमिळमधले प्रबंध आहेत. तर त्यामुळे मला ते सुद्धा वाचायला खूप आवडतं. तर थोडं कठीण जातं, पण मी त्याचा अभ्यास जमेल तसा करते. असं म्हटलं जातं की सॉन्ग हॅज लॉंगेस्ट लाईफ. म्हणजे पु ल देशपांडे पण म्हणाले होते की तुम्ही आजच्या तरुणाईच्या हातामध्ये एक मराठी गाणं द्या आणि मग तो माणूस जोवर जिवंत आहे तोवर तुमची भाषा, तुमची मराठी भाषा ही जिवंत राहील. आज तू साहित्य निर्मिती करतेस, तू स्तोत्र रचतेस, तू श्लोक रचतेस, सुभाषितं करतेस, पण आपलं साहित्य हे मनोरंजन क्षेत्राकडे यावं किंवा आपण लिहिलेलं एखादं स्तोत्र, सुभाषित हे पडद्यावर दिसावं किंवा त्या आशयाची एखादी साहित्य निर्मिती करावी, नाटक रंगमंचावर यावं किंवा मोबाईल स्क्रीनवर एखादी वेब सिरीज दिसावी, अशा माध्यमातून संस्कृतचं रिव्हायटलायझेशन व्हावं असं तुला वाटतं? किंवा तसे तू प्रयत्न करणार आहेस त्यासाठी? निश्चितच मला वाटतं. म्हणजे आतापर्यंत असं झालंय की स्तोत्र किंवा श्लोक जे मी लिहिलेले आहेत ते कुठेतरी पुस्तकामध्ये मर्यादित राहिलेत किंवा एक विद्वानांचा वर्ग आहे जो ते वाचतो. पण तरुणांनी किंवा जे वाचन एवढं आवडीने करत नाहीत पण ह्या सगळ्या माध्यमांशी जोडलेले आहेत त्यांच्यापर्यंत पोचावं असं निश्चितच मला वाटतं. त्यामुळे वेब सिरीज किंवा नाटक ह्या प्रकारामध्ये मला निश्चितच उतरायला आवडेल. वेब सिरीजमध्ये मी अजून तसा प्रयत्न केला नाही, पण कोणी विषय दिला तशा प्रकारचा तर मला संस्कृतमध्ये वेब सिरीज पण लिहायला आवडेल. आणि नाटकाचं तू म्हणशील तर मी आत्तापर्यंत जी नाटकं लिहिली ती थोडीशी पौराणिक ढाच्याची आहेत किंवा ती खूप मोठी आहेत. मला आता लहान नाटकं लिहायची जी रंगभूमीवरती येऊ शकतील. तशा पद्धतीचा एक विषय मला माझ्या एका मैत्रिणीने पण दिलाय आणि जो आजचा ज्वलंत विषय लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप, त्याच्यावरती मी एक नाटक सध्या लिहितेय. होपफुली ते झालं तर पुढच्या वर्षी रंगभूमीवर, संस्कृतची रंगभूमी जी आता ती पण खूप वेगाने पुढे येते, त्याच्यावर कदाचित ते येईल. आणि त्याच्यामध्ये मी संस्कृत मधलाच विषय घेऊन, म्हणजे आता मेघदूतामध्ये यक्ष यक्षिणी आहेत, ते सुद्धा एक प्रकारे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये, किंवा आपण राधाकृष्ण म्हटलो तरी ते त्याच प्रकारचं आहे. तर आपल्या संस्कृत साहित्यात हे सगळे विषय आहेत, आपल्याला फक्त ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे आणि त्याला आत्ताच्या काळाची जोड देऊन लोकांपर्यंत पोहोचवणं जास्त गरजेचं आहे. नक्कीच त्या पद्धतीने मला करायला आवडेल. पुढचा प्रश्न असा आहे की संस्कृत भाषेमध्ये सध्या करिअर अपॉर्च्युनिटीज काय? कारण का तू एक वेगळा मार्ग निवडलायस, पण आत्ताची तरुण पिढी तो मार्ग निवडायला धजावेल असं नाहीये. तर संस्कृत मधून शिक्षण घेतल्यानंतर करिअर अपॉर्च्युनिटीज काय आहेत आता? करिअर अपॉर्च्युनिटीज सर्वात पहिलं म्हणजे शिकवणं, अध्यापन हे एक मेन आहे. ते त्याच्यात शालेय पातळीपासून महाविद्यालय, विद्यापीठ, युनिव्हर्सिटीजमध्ये अगदी हेडच्या पोझिशनपर्यंत हे सगळे क्षेत्र आहेत. त्यासोबतच रिसर्च, संशोधन हे खूप महत्त्वाचं क्षेत्र आहे, ज्याच्यात तुम्ही अगदी मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी म्हणजे हस्तलिखित शास्त्र शिकू शकता आणि त्या ज्या लिपी आहेत त्या वाचून त्यातली जी पुरातन काळातल्या लिपी आणि त्याच्यातले संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे ते डिकोड करणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं
असं प्राचीन ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणं हे एक चांगलं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये संस्कृतच्या लोकांची गरज असते. त्याचसोबत परदेशात जर बघितलं तर बौद्ध डिपार्टमेंट्स वेगवेगळ्या देशात आहेत, जसं चायना, जपान, जिथे बौद्ध धर्म आहे तिथे बौद्ध साहित्यावर खूप काम चालतं आणि हे सगळं साहित्य संस्कृतमध्ये आहे, त्यामुळे तिकडे लोकांना स्कोप आहे. शिवाय जर्मनीमध्ये पण संस्कृतवरती बरंच संशोधन चालू आहे. त्यासोबत एक अपकमिंग फील्ड संस्कृतमधलं जर सांगायचं तर ते आहे कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स. म्हणजे कॉम्प्युटरसाठी संस्कृत भाषेचा वापर करणं. IIT मध्ये आमच्या इथे ह्याविषयी बरंच काम चालू आहे. वेगवेगळे ॲप्स डेव्हलप होत आहेत आणि त्याचसोबत आपण जे काही बोलतो म्हणजे जे शब्द आहेत ते रेकॉर्ड करून ते त्या ॲपमध्ये घालणं आणि त्याच्या माध्यमातून भाषा शिकवणं हे एक काम चालू आहे. तर असे खूप कामं संस्कृत क्षेत्रात चाललीत. माझा जो PhDचा विषय आहे तो सुद्धा पुढे जाऊन कुठेतरी त्या कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्सशीच लिंक होऊ शकतो. तर हे एक फील्ड आहे. अजूनही मी फील्ड्सवर विचार करते. सध्या माझ्या पाहण्यात ही आहेत, तर म्हणून ती मी तुम्हाला सांगितली. अपॉर्च्युनिटीज खूप जास्त आहेत, वर्ल्ड वाईड आहेत, सगळं मान्य आहे. पण सध्याचं जर आपण ग्राउंड रियालिटीचा विचार केला तर ती रियालिटी अशी आहे की अनेक शाळांमध्ये संस्कृत शिकवायला शिक्षकच उपलब्ध नाही आहेत आणि म्हणून सिलेबसमधून संस्कृत विषय हद्दपार केला जातो. ही पहिली समस्या. दुसरी समस्या अशी आहे की शहरातल्या शाळांमध्ये किमान शिक्षक उपलब्ध होतात काही शाळांमध्ये, त्यामुळे होऊ शकतं. पण ग्रामीण भागात जिथे शिक्षणाची गंगाच पोहोचताना एवढे अडथळे आहेत तिकडे संस्कृत पोहोचणं हे आणखीन कठीण होऊन बसतं. अशा समस्या तुला खुणावतात का आणि त्यासाठी तू काही विचार करतेस का टू ओव्हरकम ऑन दीज सिच्युएशन्स? अगदी खरं आहे. हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे या क्षेत्रातला की फॉरेन लँग्वेजेसकडे ओढा जास्ती असल्यामुळे अनेक शाळांमध्ये जर्मन, फ्रेंच ह्या विषयांना प्रेफरन्स दिला जातो आणि संस्कृतला काढून टाकतायत. आणि तू म्हणलीस तसं काही वेळेला कमतरता सुद्धा जाणवते शिक्षकांची. तर मला वाटतं ह्या समस्येवरचं एकच महत्त्वाचं उत्तर आहे आणि ते म्हणजे जनजागृती. तुम्ही जितकं लोकांपर्यंत पोचवाल की संस्कृत भाषा तुम्हाला वाटते तशी अवघड नाहीये, ती तुमची आमची लोकभाषा होऊ शकते. आणि आपल्याला खरं तर अर्ध संस्कृत येतच आहे, कारण आपल्या मातृभाषेमध्ये 90% शब्द संस्कृत आहेत. तर हे जर लोकांना कळलं आणि त्यांच्या मनातली ती भीड चेपली तर हळूहळू लोक संस्कृतकडे वळतील. जसं मग लोकांनी म्हणजे जे आता ह्या क्षेत्रात काम करतायत त्यांनी जर अशा प्रकारचे प्रयत्न केले तर निश्चितच लोकांकडूनच डिमांड येईल की आम्हाला संस्कृत पाहिजे, आमच्या मुलांना आम्हाला शिकवायचंय. आणि मग शाळांमध्ये हा विषय यायला वेळ लागणार नाही आणि हळूहळू हे पोचत ग्रामीण भागांपर्यंत सुद्धा जाईल. तर जनजागृतीसाठी प्रयत्न करणं हे मला याच्यावरचं उत्तर वाटतं. त्यासाठी संस्कृत भारती सारख्या संस्था सुद्धा कार्यरत आहेत. तर हे आपण केलं पाहिजे, आपल्याला जमेल तसं आपल्या पातळीवर. अर्थात सगळ्यांचीच इच्छाशक्ती एकत्रितपणे येऊन त्यानंतर पुढचे प्रयत्न होणं गरजेचं आहे, तर ते यशस्वी होतील. आणि अर्थात जे मूळ आहे तिथे पुन्हा एकदा घेऊन येणं खूप जास्त गरजेचं आहे. तुझ्या महाकाव्याकडे यायचंय. वयाच्या या टप्प्यावरती संस्कृतमध्ये महाकाव्य रचणं म्हणजे जसं मी सुरुवातीला म्हणाले की मुलं आपल्या मातृभाषेपासून दूर जात आहेत, तर देववाणी संस्कृतमध्ये तू महाकाव्य रचलंस. वयाच्या 18व्या वर्षी आय गेस तू लिहायला सुरुवात, 19व्या वर्षी तू लिहायला सुरुवात केलीस. तेव्हा असं काही डोक्यात होतं की पुढे जाऊन ह्याला एवढं मोठं स्वरूप प्राप्त होणार आहे? अजिबात नाही. म्हणजे असं वाटलंच नव्हतं कधी की मी काहीतरी मोठं काव्य रचीन. म्हणजे सुरुवात केली तेव्हा फक्त मनात होतं की मला लिहायचे चरित्र, थोडे त्याचे विभाग वगैरे मनात होते. पण खरं सांगायचं तर कवीला स्वतःला सुद्धा माहित नसतं जेव्हा तो लिहायला सुरुवात करतो तेव्हा ते जाणार कुठे आहे. म्हणजे लोकांप्रमाणे त्याला सुद्धा हे एक रहस्यच असतं की हे पुढे कुठे घेऊन जाईल. तर त्या पद्धतीने माझं सुद्धा काव्य हळूहळू त्या कथेच्या अनुषंगाने पुढे गेलं. आणि मी सगळं लिहून झाल्यावर एंडला जेव्हा श्लोक वगैरे सगळं मोजले तेव्हा मला कळलं की ओके, हे एक जरा मोठं काव्य आहे असं. पण असं ऐकलंय म्हणजे जे आता संस्कृतमध्ये स्टॉलवर्ड्स आहेत त्यांच्याकडून असं ऐकलं की महाकाव्य म्हणजे संस्कृतमधली जी 5 महत्त्वाची महाकाव्य आहेत त्यांना लागू होणारे निकष हे काहीसे तुझ्या महाकाव्याला सुद्धा लागू होतात. म्हणजे ज्यावेळी लिहित होतीस तेव्हा ते निकष डोक्यात होते तुझ्या? खरं तर अजिबातच नाही. मी जेव्हा लिहायला घेतलं तेव्हा मी BAच्या 2ऱ्या वर्षात शिकत होते. त्यावेळेला आम्हाला अजून महाकाव्याची लक्षणं अभ्यासक्रमातच नव्हती, त्यामुळे हे सगळं माझ्या सिलेबसच्या बाहेरचं होतं. त्यामुळे मी जेव्हा रचलं तेव्हा माझ्या मनात कोणतेच निकष नव्हते आणि मी फक्त मला जे माहिती आहे, जे माझ्या डोक्यात आहे की मला हे मांडायचे ते फक्त लिहित गेले. आणि आता नंतर जेव्हा
बी एच्या 3ऱ्या वर्षाला आम्हाला ते निकष शिकायला आले, तेव्हा माझं काव्य आधीच लिहून झालेलं होतं. मग मी जेव्हा ते निकष पाहिले तेव्हा म्हटलं ठीक आहे, यातले काही काही लागू पडतायत, काही नाही पडत आहेत. पण त्या टप्प्यावर मी ठरवलं की आपण ह्याच्यात चेंजेस नाही करायचे. कारण आता काही काही निकष कसे आहेत, चंद्रोदयाचं वर्णन पाहिजे, सूर्योदयाचं वर्णन पाहिजे, युद्धाचं वर्णन पाहिजे, सगळ्या गोष्टी तुमच्या विषयाला धरून नसतात ना. आता मी जे लिहिले राधादेवीचं चरित्र, त्यात युद्धाचं वर्णन करण्याची म्हणजे गरजच माझ्या ह्याच्यात नाहीये. तर मग उगाच विषयांतर करायचं आणि फक्त ते निकष फॉलो करायला कोणता तरी युद्ध प्रसंग आणायचा, मग त्याचं वर्णन करा, मग परत जा. तर हे मी काही केलं नाही. जसं स्वरूप जे म्हणजे जसं साहित्य मुक्त असलं पाहिजे तसं तू ते मुक्त ठेवलंस, त्याचा प्रवाह कुठेही बदलला नाहीस निकषांमध्ये बसवण्यासाठी. म्हणूनच मी त्याला महाकाव्य न म्हणता आधुनिक महाकाव्य किंवा दीर्घकाव्य असं म्हणते, म्हणजे मग तसा प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून हे एक मी त्याच्यावर शोध. साहित्याचा विचार केला तर ज्यावेळी प्रेमाची परिभाषा किंवा प्रेम या विषयावर बोलायचं असतं त्यावेळी राधाकृष्ण हे येतातच, म्हणजे त्यांच्या प्रेमाचे दाखले दिले जातात. विपुल काव्य लिहून झालेलं आहे, भरपूर साहित्य निर्मिती करून झाली आहे या 2 पुराणातल्या पौराणिक पात्रांवरती. तुला भेटलेली राधा कशी होती श्रीमती चरित्रम लिहित असताना? मी पुराणं वाचून सुरुवात केली. ब्रह्मवैवर्त पुराण, इतर पण पुराणांमध्ये जे रेफरन्स आहेत ते मी वाचत असताना मला भेटलेली राधादेवी ही एक देवी स्वरूप आहे. आणि ती देवी असताना सुद्धा ती अत्यंत सामान्य आहे. म्हणजे मी पण लोककथा त्यावेळेला इतक्या नव्हत्या वाचल्या, पण नंतर वाचनात खूप आल्या. त्या कथांमध्ये साधारण असं दिसतं की श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि राधादेवी म्हणजे तुमच्या आमच्यासारखा एक जीव आहे, आणि ती सुद्धा भक्ती करत करत त्या मार्गाने पुढे चालली आहे, असं काही काही कथांमध्ये दिसतं. तर माझ्या काव्यातली जी राधादेवी आहे ती अशी नाहीये. ती श्रीकृष्णाची शक्ती आहे, ती त्याचं प्रेम आहे, त्याची निष्ठा आहे. आणि हे असताना ती इतकी असामान्य आहे, आणि ते असून सुद्धा ती तुमच्या आमच्यामध्ये मिसळून गेलेली एक सामान्य स्त्रीसारखी पण आहे. तर हा राधादेवीचा एक जो गुण आहे तो मला प्रचंड भावतो, की असामान्य असताना सुद्धा अत्यंत सामान्य होऊन राहणं. तर अशी मला भेटलेली राधादेवी आहे. आणि असा तो तिचा जीवन प्रवास सुरू होतो एकदम चमत्कारपूर्ण आणि जातो एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणेच, पण त्यात राहून सुद्धा, या जगात तुमच्या आमच्यात राहून सुद्धा तिने जे काही दाखवलंय कृष्ण प्रेम, निष्ठा आणि भक्ती, त्याच्यातनं खूप काही शिकण्यासारखं आहे. ऑन व्हेरी लायटर नोट, राधा भेटली, कृष्ण भेटला का? अजून तरी नाही. पुन्हा एकदा विचारेन की महाकाव्याचं ज्यावेळी नाव ठेवायचं असतं त्यातही त्याचेही संस्कृतमध्ये काही नियम आहेत. म्हणजे जसं मृच्छकटिकचं नाव ठेवलं गेलं किंवा अभिज्ञात शाकुंतलम, मेघदूत, त्याचे काहीतरी नियम आहेत प्रत्येकाचे नाव ठेवण्यामागे. श्रीमती चरित्रम हे नाव ठेवत असताना तुझा त्यामागे काय विचार होता? मी जेव्हा नाव ठेवलं तेव्हा असा काही विचार केला नव्हता की म्हणजे त्याचे काही परत निकष, नावाचेही निकष असतात, पण मी म्हटलं असं तेव्हा मला ते काही माहिती नव्हते. माझ्या मनात एकच विचार होता लिहित असताना की हे चरित्र काव्य आहे तर चरित्रम हे नाव पाहिजे. पण कोणाचं चरित्र हे म्हणताना राधादेवीची जी अनेक नावं आहेत त्यातलं कोणतं नाव घ्यायचं हा माझ्या पुढे प्रश्न होता. म्हणजे आता सहस्र नामं असतात, त्यातली मी काही नावं शोधून काढलेली जी मी काव्यात वापरली. तर मग श्रीमती हे नाव का, श्री राधा का नाही, ह्याचं आधी कारण सांगते. कारण मी विचार केला की ह्याच्या आधी कदाचित राधादेवीवर काव्य झालं असेल किंवा नसेल तर पुढच्या काळात कोणाला वाटू शकतं की राधादेवीचं चरित्र रचावं, तर त्याच्यावर नाव काय साधारणपणे देणार, राधाचरित्रम. मग जर पुढे जाऊन कोणीतरी हेच नाव दिलं आणि माझ्याही काव्याचं तेच नाव असेल तर ते एकसारखंच होईल. मग प्रश्न पडेल की कोणतं काय आहे. तर काहीतरी युनिक नाव पाहिजे जे दुसरं कोणी द्यायचा विचार नाही करणार. आणि म्हणून मी श्रीमती चरित्रम असं नाव दिलं. श्रीमती म्हणण्याचं कारण म्हणजे त्याच्यात फिलॉसॉफी आहेच अर्थातच. श्री म्हणजे जे काय सगळं मंगलमय आहे ते सगळं श्री शब्दात येतं, आणि ती श्री जिच्यापाशी कायम असते ती श्रीमती. तर हे राधादेवीचं एक नाव आहेच. आणि व्रजब क्षेत्रामध्ये आजही राधादेवीला श्रीमती राधाराणी असंच संबोधलं जातं. तर हे तिथे खूप प्रसिद्ध आहे नाव, त्यामुळे श्रीमती. त्यामुळे या सगळ्याचा सर्वंकष विचार करून तू तुझ्या महाकाव्याचं किंवा आधुनिक महाकाव्याचं नाव ठेवलंस. श्रुती खरं तर आजची पिढी भाषा, साहित्य या सगळ्यापासून खूप दुरावत चालली आहे. त्यांना खुणावणाऱ्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. आणि अशावेळी तुझ्यासारखी एखादी तरुणी जी पूर्णतः करिअरचा एक वेगळा मार्ग निवडते आणि त्याच्यावरती एवढ्या सुंदर पद्धतीनं मार्गक्रमण करते, एवढ्या यशस्वी पद्धतीनं मार्गक्रमण करते, तुला खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या प्रवासासाठी. आणि तुझ्या हातून संस्कृतमध्ये विपुल साहित्य निर्मिती हो, आणि संस्कृत ही मृत भाषा नाही हे सिद्ध करण्यामध्ये तुझंही मोल
मोलाचं योगदान आहेच, ते आणखी वृद्धिंगत होवो, वाढो आणि आम्हाला पुढच्या वर्षी तुझं येणारं नाटक पाहायची संधी सुद्धा नक्की मिळो. या मनापासून शुभेच्छा आणि इथे आल्याबद्दल मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. मी एबीपी माझाचे खूप धन्यवाद मानते की त्यांनी मला ही संधी दिली सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची. थँक्यू प्रज्ञा. खूप आनंद वाटला मला इथे येऊन. धन्यवाद. तर राष्ट्रीय युवक दिनाच्या निमित्तानं या गप्पा आपल्या अशाच सुरू राहणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.